आरोपी विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A नुसार प्रस्तुतचा खटला चालविण्यात आला आहे. न्यायालयापुढे आलेला तोंडी व कागदोपत्री पुरावा तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता व आरोपीचे विधिज्ञ यांचा युक्तिवाद ऐकल्यावर माझे पुढे खालील मुद्दे उपस्थित झाले. ते मुद्दे व त्यावरील निष्कर्ष कारण मीमांसेसह मी खालीलप्रमाणे नोंदवित आहे. परिच्छेद. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की दिनांक 20/1/2011 रोजी सायंकाळी 7:50 वाजण्याच्या सुमारास मौजे बावी तालुका जळगाव येथील गणेश याचे हॉटेलचे पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी आरोपी हा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पैशाचे आमिष दाखवून मुंबई मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आला व त्यामुळे त्याने मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A अन्वये गुन्हा केला. अंतिम आदेश काय? आरोपीला निर्दोष मुक्त केले. परिच्छेद. अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पंच साक्षीदार क्रमांक 1 अतुल तसेच साक्षीदार क्रमांक 2 रामलिंग यांची साक्ष निशाणी 12चे खाली नोंदवली आहे. या तोंडी पुराव्याशिवाय अभियोग पक्ष फिर्याद निशाणी 14 घटनास्थळ व जप्ती पंचनामा निशाणी 13 या कागदोपत्री पुराव्यावर अवलंबून आहे. आरोपीने त्याचे बचावार्थ कोणताही साक्षीदार तपासलेला नाही. परिच्छेद. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी असा युक्तिवाद केला की प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी यांनी त्यांच्या तोंडी पुराव्यात इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन छापा मारला आणि त्यावेळेस आरोपी हा जुगाराच्या साहित्यासह जुगार खेळत असताना मिळून आला असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे फिर्यादमधील मजकूर आणि जप्ती पंचनाम्यातील मजकूर साक्षीदार क्रमांक 2 यांच्या तोंडी पुराव्यावरून योग्यरित्या सिद्ध झालेला आहे. अशा परिस्थितीत आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत होता हे सिद्ध होत आहे. असा युक्तिवाद सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी केला. परिच्छेद. आरोपीतर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की अभियोग पक्षातर्फे तपासण्यात आलेला महत्त्वाचा साक्षीदार म्हणजेच पंच साक्षीदार अतुल याने अभियोग पक्षाला सहकार्य केले नाही. त्यामुळे घटनास्थळ व जप्ती पंचनामा योग्यरित्या सिद्ध झालेला नाही. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की इतर तटस्थ साक्षीदार घटनास्थळी उपलब्ध असूनसुद्धा अभियोग पक्षातर्फे इतर कोणालाही तपासण्यात आलेले नाही. सबब आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे. असा युक्तिवाद आरोपीतर्फे विधिज्ञ यांनी केला. परिच्छेद. अभियोग पक्षाच्या कथनानुसार दिनांक 20/1/2011 रोजी गुप्त बातमीदारामार्फत आरोपी हा बावी येथे मुंबई मटका नावाचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळत व खेळवीत आहे अशी बातमी फिर्यादीस मिळाल्यानंतर फिर्यादीने इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह पंच साक्षीदारासमक्ष छापा मारला असता आरोपी हा जुगाराच्या साहित्यासह सदर मटका खेळीत व खेळवीत असताना
मिळून आला. परिच्छेद सदरची बाब सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाची भिस्त ही फक्त साक्षीदार क्रमांक 2 याच्या तोंडी पुराव्यावर आहे. अभियोग पक्षाला पुरेशी संधी मिळून सुद्धा इतर साक्षीदारांना हजर ठेवण्यात अभियोग पक्षाला यश आलेले नाही. फिर्यादी यांनी त्यांच्या तोंडी पुराव्यात त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर ते तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री राख, होमगार्ड काळे, होमगार्ड चौधरी असे सर्वजण 2 पंचासह बावी येथील माळी यांच्या हॉटेलच्या पाठीमागे पोहोचले असे सांगितले आहे. फिर्यादीने नमूद घटनास्थळी छापा मारला व आरोपीच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. ही बाब संशयापलीकडे जाऊन सिद्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सदरची बाब सिद्ध होण्यासाठी तटस्थ साक्षीदार या नात्याने पंच साक्षीदार 1 अतुल याची साक्ष महत्त्वाची ठरते. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 1 हा अभियोग पक्षाच्या कथनानुसार छापा मारते वेळेस फिर्यादीसोबत होता आणि त्याच्या समक्ष आरोपीच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तथापि सदर साक्षीदार हा त्यास दिनांक 20/1/2011 रोजी पोलिसांनी पंचनाम्यासाठी बोलावलेच नव्हते असे सांगत आहे. त्यास घटनास्थळ व जप्ती पंचनामा दाखविला असता पोलिसांनी त्याचे समक्ष काहीही जप्त केले नाही असे तो सांगत आहे. सदर पंच साक्षीदाराचा तोंडी पुरावा हा फिर्यादीच्या कथनाशी अत्यंत विसंगत आहे. पंच साक्षीदार हा अभियोग पक्षाला सहकार्य करीत नसल्यामुळे छापा मारते वेळेस आरोपी त्या ठिकाणी होता आणि त्याच्याच ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली याबद्दल संशय निर्माण होत आहे. परिच्छेद अभियोग पक्षाच्या कथनानुसार आरोपी हा जुगार खेळवीत होता, परंतु त्याच्यासोबत कोण जुगार खेळत होते याबाबत पुरावा समोर आलेला नाही. वरील सर्व परिस्थितीचा विचार केला असता मला अभिलेखावर आलेला लेखी व तोंडी पुरावा सुसंगत आणि विश्वासपात्र वाटत नाही. अशा परिस्थितीत अभियोग पक्षाने सबळ आणि विश्वासपात्र पुरावा देऊन आरोपी हा दिनांक 20/1/2011 रोजी रात्री 7:50 वाजण्याच्या सुमारास बावी येथील माळी यांच्या हॉटेलच्या पाठीमागे मुंबई मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत होता. ही बाब संशयापलीकडे जाऊन सिद्ध केलेली नाही.